छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 मार्च 2026 पासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। पालखेड बंधारा परिसरातील भ्रष्टाचार, अतिक्रमण आणि प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात हा निर्णायक लढा उभारण्यात आला आहे। यामधील मुख्य मागण्या म्हणजे गट नंबर 326 मधील दफनभूमीच्या जागेवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवावे, सरकारी जमिनीवर उभारलेली बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करावीत, संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, पालखेड येथील ग्रामसेवकाला कायमस्वरूपी निलंबित करून संविधान मानणारा नवीन ग्रामसेवक नेमावा, शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्याकडून नुकसान वसूल करावे, अशा विविध मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा बोलकर यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना केला आहे। काय सांगणार आज तुम्ही पालखेड बंधाराबाबत गट नंबर 326 मधील दफनभूमीच्या नावावरती झालेल्या अतिक्रमणाबाबत आपण आज आमरण उपोषण कालपासून चालू केलेले आहे। काय सांगणार आपण, नेमकं काय विषय? नेमका विषय आहे असा की आम्ही प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करून आणि निवेदनं देऊन देखील प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही। तर आम्ही CO, डेप्युटी CO यांच्या दालनात बरेच वेळा चक्रा मारल्या, 2-3 वर्षापासून आम्ही चक्रा मारतो आहे, पण या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जातं। तर आम्ही 26 तारखेला आमरण उपोषण हे सुरू केलेलं आहे। तरी आम्ही जी मागणी केली त्या जे 326 मध्ये दफनभूमीच्या नावाखाली केलेलं अतिक्रमण हे जमीन उद्ध्वस्त करावं आणि संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्या प्रकरणामध्ये त्यांना निलंबित करावं तात्काळ, आणि जे काही अजून काही कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर दोषींवर कारवाई केली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आपण जिल्हाधिकाऱ्यांना काय आव्हान करणार याबाबत? जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा न्याय निकाल लावला पाहिजे, कारण गेले 3-4 वर्ष झाले आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे। आम्ही 3-4 वेळेस त्यांना निवेदन पण दिलेलं आहे, आणि आता जर शासन हिंदूंचा असेल तर हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांना आमची एवढीच मागणी आहे, लवकरात लवकर या प्रकरणावर लक्ष घालावं। या संदर्भात आपल्याला जिल्हा परिषदेचे CO असेल, आपल्याला कोणी भेट दिली का? जिल्हा परिषदेचे CO यांनी आजपर्यंत आम्हाला काही भेट नाही दिली, आणि अजून पण आतापर्यंत आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।